मम्मी सुरू हे सुरू डोळे उघड बरं वाटतंय का ना हे सुरू थांबा जरा हे शिवा शिवा मम्मी शुद्धीवर आला बघ छोटा भाई मी डॉक्टरांना बोलून आणते छोटा भाई तू शुद्धीवर आला ना आपल्याला बरं वाटलं बंदूक घेऊन आला हो हो छोटा भाई करतो मी त्याला ए शिवा बाजूला डॉक्टर तो डॉक्टर सौरभ कसं वाटतंय आता फर्स्ट क्लास मम्मी इज आउट ऑफ डेंजर नाउ आता काळजी करण्यासारखं काहीच नाही आभारी आणि ते मशीन मध्ये काही ते सगळं ठीक आहे ना येस एव्हरीथिंग इज ऑल राईट डोंट वरी मी आहेच येऊ मी ए शिवा मम्मी अरे काय बघत काय बसला पेड्या वेड्याचं बघ जरा सांग छोट्या बाईला शुद्ध आलीये पटकन वाटतो ना पूर्ण हॉस्पिटलला काही लागलं तर मला कळव मी आहे. हो हो तसं तर लागायलाच नको पण सुरू तुझी शुद्धीवर आलंच बरं वाटलं बाबा मम्मी कस्तुरी कुठे तुला काय पाहिजे का रे सुरू आ खायला प्यायला मग डॉक्टरना विचारून येऊ का तुला काही देता येत असेल तर घरी जाते डब तिला तिला सांगितलं नाही ना आता ती उगाच काळजी करत बसेल ती खूप घाबरते म्हणून म्हटलं सुरू तुला काय वाटतं मला माहित नाही अगं मी तुला सांगणारच होतो काय सुरू तुझी कोणाबरोबर मैत्री आहे काय त्यानं मला काही फरक पडत नाही तुझी ज्याच्या बरोबर मैत्री त्याच्याबरोबर मैत्री असू देत पण ती मैत्री आहे ना ती दोन्ही बाजूने असली पाहिजे एका बाजूनं जेव्हा मैत्री असते ना तेव्हा ती चुकीची असते झालं बस 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 माझ्या लक्ष्मीला कोणाची नजर लावू देऊ नको रे बाबा काय चाललंय तुमचं दिवाळी तोंडावर आली आणि तुमची मस्करी चालू आहे दिवाळीचं सामान आणायचंय फराळाच्या सामानाची लिस्ट करायची मला जाऊ दे बस 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 तू आराम कर यावर्षी तू फराळ बनवू नको आपण विकत आण हो हा विजू डॉक्टरांनी कुठले कुठले रिपोर्ट काढायला सांगितले ते यादी लिहिलीस ना तू हा मग हे बघ मी गाडी काढतो हा तू आईला घेऊन रिक्षाने ये काय मी विजयाला घेऊन जातो हे पकड मी विजयाला घेऊन जातो पुढं काय हॉस्पिटलमध्ये गेले ना की रिपोर्ट चेक केले विजू तू आईला घेऊन घरी ये मऊ तू थांब तिथं मी ड्युटीला जातो पुढं नाही बाबा मी काय म्हणते मी जाईन आईला घेऊन खरंच आणि तुम्हाला उशीर होईल ना कामावर जायला तुम्ही निघा विजू येईल ना माझ्या बरोबर काय रे हो हो नक्की हो हो बर मला तू कळव हा काय झालं ते मला कळव ठीक आहे नीट जा हो हो आई तू आता काम वगैरे नको करू माऊ आहे ना माऊ करेल सगळं हो रे आणि तू आराम कर आता काय तुला प्रश्न पडला असेल ना हे सगळं मला कसं कळलं मला सांग तू तिच्या बरोबर चांगला विचार करत होतास पण तुमच्यात काहीतरी भांडण झालं म्हणून तुझा ऍक्सिडेंट झाला ना मम्मी अगं मैत्रीण आहे माझी ती मैत्री सुरू तुला एक सांगू का तुमच्यामध्ये मैत्री काय कुठलंच नातं नाही कारण नात्याला ना कधी बी दोन माणसं लागतात आणि तुमच्या दोघांमध्ये तू एकटाच आहेस
नाहीये. तुला काय वाटतं मी एकदम साधी बोळी, मला काय कळत नाही का? मला सांग सुरू, ती तुझी कोणती सिंधू, तिने काय सांगितलं नसेल का तिला तुझा ऍक्सिडेंट झालाय, एवढी मोठी दुखापत झाली तुझ्या शरीराला, हे काय सांगितलं नसेल का? आली का बघायला तुला? बघायला पण आली नाही, फोन पण केला नाही साधा तुला. कारण काय सांगू का, ती तुला दोस्त मानतच नाही. माझा फोन. ए ए उठायचं नाही बरं का, उठायचं नाही. हे बघ, मला एकदा तिच्याशी बोलू दे फक्त. नाही, वरडायला लावू नको मला. नाही अजिबात. सुरू आराम करायचा शांतपणे, आणि फोन बिन काय नाही. जोपर्यंत बरा होत नाहीस तोपर्यंत तुला तुझा फोन मिळणार नाही. मम्मी एक फोन नाही, तुला हवा असेल तर तिला इकडं तुझ्या समोर उभी पण करते, पण ते बळजबरीनं असं. त्याच्यात जबरदस्ती चालन का तुला? नाही ना? नाही का? नाही. मग झोप आता शांत. डोळे बंद कर, डोळे बंद कर आणि शांत पडून राहा. कसला पण विचार करू नकोस, अजिबात कसला पण विचार करायचा नाही. शांत पडून राहायचं. काय पण करून ह्याच्या डोक्यातलं कस्तुरीचं भूत आता उतरवलं पाहिजे. अगं तू सांगितलंस ना हॉस्पिटलमध्ये? नाही ऍक्च्युली. सांगितलं असतंस तर नंबर लावावा लागला नसता ना. अगं आई, माझा फोन बिघडला ना, म्हणून मला इकडे फोन करून सांगता नाही आलं. सॉरी. तू टेन्शन नको घेऊ ग, माऊचंच हॉस्पिटल आहे, काही लाईन वगैरे लावायला लागत नाही. जर मम्मी चुकूनही आईला भेटल्या आणि आईला कळलं की मला हॉस्पिटलमधून काढून टाकलंय तर खूप वाईट वाटेल तिला. आणि त्यामागचं कारण. माऊ, तू सौरभ सरांना भेटून घ्या आता. आणि काही कळलंय का त्यांच्या तब्येतीबद्दल, काय माहिती आहे का? बरोबर, तू भेटून घ्या. आईला काही कळू देऊ नकोस ना यातलं. पाणी हवंय का? नाही. माऊ, बरं झालं मी आजारी पडले. त्यानिमित्ताने तुझं हॉस्पिटल बघायला मिळालं. आई अगं काही काय बोलतेस? अगं किती छान आहे तुझं हॉस्पिटल. हो, छान छान छान. हा मस्त. काय हाऊस आहे तुझी, हॉस्पिटल फिरायचं. बरी हो आधी. विजू, मी डॉक्टर आलेत का विचारून येते. कस्तुरी तू? मला सांग, मम्मी आहेत? आहेत, पण तू इथे? अगं माझ्या आईच्या जरा ब्लड टेस्ट करायच्या होत्या म्हणून आले होते. अगं पण मम्मीने तुला इथे बघितलं तर? अगं मी आईच्या टेस्ट करायच्या होत्या म्हणून आले होते. हो आलेत, डॉक्टर आलेत ना. चल आपण टेस्ट करायला जाऊ. हा चल. कस्तुरी काय करते? ते आईच्या टेस्ट करायच्या होत्या ना म्हणून आले होते. ही कोण? ही सिंधू माझी आई, माझा भाऊ. हो, आपण ते आज जाऊन बोलू. हा चला या. तुम्ही बसा, मी डॉक्टरांना सांगून येते. हा हो.
माऊ ऐक ना, या हॉस्पिटलमध्ये खूप बिल होईल आपलं. आपण दुसरीकडे जाऊया का, साध्या हॉस्पिटलमध्ये? आई अरे तू जरा थंड घे ना. मी बोललो ना मगाशी माऊचंच हॉस्पिटल आहे आणि आपल्याला मिळेल डिस्काउंट. नाही नाही, मिळेल ना, डिस्काउंट मिळेल. सिंधू, माऊची आज नाईट ड्युटी आहे. नाही, आज सुट्टी आहे तिला. बरं झालं बाई. तुला सांगते, हिची नाईट ड्युटी असली ना की आमचा जीवात जीव नसतो. खूप काळजी वाटते आम्हाला. आणि हिचे बाबा तर. काकू, एक मिनिट. हा कस्तुरी, त्या पेशंट बद्दल मला जरा बोलायचं होतं. येतेस? हो येते. आई मी आलेच. कस्तुरी, माझी पर्स. हो सॉरी, विसरले. हे घे. अगं सिंधू, काय आहे? कस्तुरी, मम्मीच्या माणसांनी तुला बघितलं तर काय होणार आहे माहिती आहे ना? हो ग, पण आईसाठी यायला लागलं. बरं, कशी आई? बरी आहे आता, पण असं वरचेवर चक्कर येणं चांगलं नाही ना, म्हणून म्हटलं टेस्ट करून घेऊया सगळ्या. ओके, काळजी घे. सिंधू, फक्त आईला काही बोलू नको हा, माझ्या इथल्या नोकरीबद्दल वगैरे. मी घरी सांगितलं नाही अजून काही. काय? सौरभ कसा आहे? आउट ऑफ डेंजर आहे, पण डोक्याला मार लागला ना, त्याच्यामुळे काळजी घ्यावी लागेल. सिंधू, मला एकदा भेटायचं आहे त्याला. तू वेडी आहेस का? अगं मला माहिती आहे, पण फक्त एकदा बघायचंय फक्त. कसं बघणार आहेस? 24 तास मम्मी बसून असते त्याच्या रूम मध्ये. रिस्क आहे अगं. सिंधू, आता इथून त्याला भेटल्याशिवाय नाही जाऊ शकत ग मी. माझ्या मनातून नाही जाणार आहे हे सगळं. प्लीज एकदा आपण जाऊया. मी लांबून बघेन वाटल्यास. प्लीज मला एकदा घेऊन चल ना त्याच्याकडे. लगेच निघायचं. हॅलो हॅलो हॅलो. कस्तुरी, आपल्याला कोणी बघितलं ना तर माझी खूप वाट लागेल. अरे हा, सांगितलं ना तुला, बोलतो ना थोड्या वेळाने. हा, सांगितलं ना तुला एकदा. हा हा, बाई. कस्तुरी, आता जास्त वेळ नको थांबायला. प्लीज निघूयात आपण. यांचं नाव काय? लक्ष्मी हनुमंत लोखंडे. मी तुम्हाला एक चिठ्ठी लिहून देतो, प्लीज काउंटरवर द्या. हो डॉक्टर. माझी माऊ सुद्धा ह्याच हॉस्पिटलमध्ये काम करते. हो का? नाव काय तिचं? कस्तुरी लोखंडे. डॉक्टर, ते माझ्या पोराचे रिपोर्ट्स. हो, थोड्या वेळाने रिपोर्ट्स येतील. काय झालं तुमच्या मुलाला?
ऍक्सिडेंट झाला त्याचा. मी समजू शकते तुम्हाला आई म्हणून काय वाटते ते, पण काळजी करू नका. एक मिनिट. हा अंगारा घ्या ना, तुमच्या मुलाला लावा. त्याला नक्की बरं वाटेल. मी सुद्धा प्रार्थना करते. अहो, विश्वास ठेवा माझ्या. आभारी. सुरू हे काय रे, उठतो कशाला? हा काय पाहिजे का? डॉक्टरांना बोलू का? काय झालं? कस्तुरी आली होती का? सुरू मी जेव्हा आत आली तेव्हा कोणीच नव्हते इथं. नाही, पण मग का मला वाटतं ती आली होती इथे? ती कशाला येते इकडं? ते बघ, माझे डोळे बंद असले ना तरी मला जाणवलं ती होती इथे. ती आहे हॉस्पिटलमध्ये. तू एकदा तिला बोलवतेस का? आज संध्याकाळीपर्यंत रिपोर्ट येईल, तुम्ही येऊन घेऊन जा. हो हो. आई झालं टेस्ट? हो. डॉक्टर काय झालंय आईला? थोडा बीपी हाय आहे, बाकी काळजी करायची गरज नाही आणि इतर गोष्टी रिपोर्ट आल्यावर कळतीलच. आई निघूया आपण? एक्सक्यूज मी या. तुम्ही पण वा पुढे, मी येते. नीट जा. अगं ऐक माझं, मागच्या गेटने जा प्लीज. बाय. आई हे डॉक्टर केशव सर्जन आहेत आणि सर ही माझी आई. कस्तुरी, मी निघतो, माझं थोडं काम आहे. माऊ, सगळे असं का वागतात? अरे बिझी असतील ना, असं गप्पा मारत बसायला वेळ नसतो इकडे. आणि असेल काहीतरी इमर्जन्सी असेल म्हणून. बरं ते जाऊ दे आई, तू चल ना. चला. शिवा, शिवा, ए शिवा कुठे? मला माहित नाही. शिवा, मम्मी. शिवा, मम्मी ते कुठं होतास तू? भूक लागली होती ना मम्मी, कालपासून काहीच नाही खाल्लं मम्मी मी. खाल्लं का? खाल्लं मम्मी, थोडंसं खाल्लं. बरं ती आली होती का? कोणती? कस्तुरी आली होती का इथं? मम्मी कसं शक्य आहे ते? सौरभला वाटलं कस्तुरी आली होती. नाही मम्मी, आपल्या छोट्या बाईला भास झाला असेल. मला सुद्धा वाटतंय कस्तुरी आली होती, ती हितच कुठंतरी हाय. शिवा, हॉस्पिटलचा काना कोपऱ्यात शोधून काढायचा. ती पोरगी आपल्याला या आवारात नकोय. बघतो मग. त्या पोरीची सावली सुद्धा मला माझ्या पोरावर नकोय. मम्मी मला भेटू द्या तिला, बघा कसं दाखवतो की नाही तिला.